श्री सदाशिव स्वरूपातली पूजा या ठिकाणी संपन्न झाली। आपण सर्वांनी या पूजेचा आनंद घेतला। ज्या जागेमध्ये ही पूजा संपन्न झाली, एक फार महानुभावी व्यक्ती ज्यानं एक उदार अंतःकरणानं हा परिसर आपला सार्वजनिक प्रेस बंद करून ती बंद ठेवून या ठिकाणी आपल्या सहयोग समुदायासाठी उपलब्ध करून दिला, ते म्हणजे श्री दानशूर दीपकजी मंत्री यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यांच्यासाठी सहपत्नी या ठिकाणी उपस्थित आहे, ताईंना सुद्धा विनंती करेल आपण या ठिकाणी विराजमान व्हावं। सर्वप्रथम आज या ठिकाणी माननीय श्री प्रवीणजी तायडे आमदार अचलपूर मतदारसंघाचे एक विदर्भ सामूहिकतेच्या वतीनं सत्कार व्हावा ही सर्वांचीच एक आग्रहाची विनंती होती, आग्रही भूमिका होती। आज परमेश्वरी कृपेने हा योग आलेला आहे। मी श्री प्रदीप भाऊ लहाने आणि श्री विजयजी बेलोरकर यांना विनंती करेल, त्यांनी आमदार महोदयाचं शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन एक मोमेंट जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। जय श्री माता जी, कृपया बैठ जाइए। फोटो निकल जाएगा, कृपया फोटो निकालिएगा आराम से। श्रीमती कहीं नहीं, पूरा स्टेज रहेगा। कृपया बैठ जाइए 5 मिनट के लिए। हम अतिथिगणों को बुलाते थे जो हमारे माननीय उनका स्वागत हो रहा है श्रीमती के सामने। श्रीमती जी विराजमान है अभी भी। कृपया बैठ जाइए, सब लोग बैठ जाइए कृपया जगह। यानंतर माननीय आमदार श्री रवी भाऊ राणा यांच्या आमदार निधीतून सहयोग ध्यान केंद्र अर्थात श्री निर्मलधाम अमरावतीच्या प्रवेशद्वाराचं नुकतंच बांधकाम संपन्न झालेलं आहे आणि या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सुद्धा माननीय श्री सुनील भाऊ राणा यांच्या हस्ते संपन्न। सर्व महानुभावांना सहयोग परिवाराच्या वतीनं खूप खूप करता येईल। नागपूर जिल्हा समन्वयक येथे असतील तर त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया समोर यावं। यांनी सौ मंत्रित यांचा इकडे बेटा माननीय आमदार महोदय श्री प्रवीणजी तायडे यांना मी विनंती प्रदर्शन करावं। जय श्री माताजी।